आपलं नाव काय? मी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर. या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, या देशातील एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी आणि बाबासाहेबांचं संविधान पुन्हा 100 वर्ष जगत ठेवण्यासाठी कोल्हापुरातून छत्रपती शाहू श्रीमंत महाराजांची आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. असं म्हणतात की कोल्हापुरात जे उगवतं ना ते देशभर पिकतं. शाहू महाराजांची उमेदवारी ही दिल्ली तख्ताला हलवणारी उमेदवारी आहे आणि ही एकाधिकार मोडण्यासाठी शाहू महाराज या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या देशाला नवीन दिशा दाखवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं कोल्हापूरची जनता करेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. सर, याच कोल्हापुरात एक म्हणली जाते की मान गादीला आपण मत मोदींना, या वक्तव्यावर तुम्ही काय सांगाल? ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यांना हे असं आठवतं, अरे ही निवडणूक या देशाच्या लोकसभेची आहे, मोदींची नाही. एकट्या मोदीची निवडणूक नाही, या देशाचं नवीन शासन स्थापन करण्यासाठी आहे. असं जो कोण म्हणत असेल ना की फक्त मोदीसाठी, याचाच अर्थ काही लोकांना ही लोकशाही गाडून हुकुमशाही आणायची आहे, त्याचा आम्हाला विरोध आहे. एकंदरीत काल महायुतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आलेले, यावर काय सांगाल तुम्ही? लबाडांची टोळी आहे, लबाडांची टोळी. अरे ज्यानं बाप रूपी बाळासाहेब ठाकरेंना फसवलं तो कोल्हापूरच्या जनतेला फसवायला काय कमी करेल का? ज्यानं मनोज जरांगे पाटीलच्या माध्यमातून मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन फसवलं तो कुणालाही फसवू शकतो. लबाडांची टोळी काल कोल्हापुरात होती असं आमचं म्हणणं. तुम्ही म्हणालात की त्यांनी कोणालाही फसवू शकतात, मग कोल्हापूरकर फसले आहेत काय? कोल्हापूर फसणार नाहीत, त्याचा हा आज आरसा आहे ना, त्याचं हे उदाहरण आहे. काल एक हे झालं की ते जे कार्यकर्ते होते काल महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले, ते भाड्याने आणले असं चालू होतं बोलणं, यावर? आता हे खोके वगैरे ज्यांची भाषा आहे ना, ते ह्याशिवाय काय करू शकतील? त्यांच्या सभेला माणसं उठून गेली, भाड्याने आणलेली. याचा व्हिडिओ तुम्ही लोकांनीच व्हायरल केला होता. त्यामुळं न बोलणं बरं. विजय आमचाच आहे, कारण आम्हाला लोकशाही टिकवायची आहे.